qualitative and quantitative traits, polygenes and continuous variation. जे काही कॅरेक्टर आहे किंवा ट्रेट, त्याला आपण ट्रेट पण म्हणतो. कॅरेक्टर जे की प्रोटीनचे कोडिंग नंतर जे काही अपीअरन्स झालेलं जे काही स्ट्रक्चर असतं त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. डीएनएचं जेनेटिक कोड्स असतात, कोडॉन सगळे एकत्र ट्रिपलेट फॉर्म मध्ये, त्यांचे ट्रिपलेट फॉर्म मध्ये वेगवेगळे जे काही कोडॉन एकत्र येतात त्यांचं मिळून एखादा अमायनो ऍसिड तयार होतं. ठीक आहे. अमायनो ऍसिड तयार झाल्यानंतर एक किंवा दोन अमायनो ऍसिडच्या कॉम्बिनेशन मधून एखादं कॅरेक्टर किंवा प्रोटीन तयार होतं आणि ते प्रोटीन पर्टिक्युलर कॅरेक्टर हे गव्हर्न करत असतं. तर ते कॅरेक्टर कशा पद्धतीचं असतं, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटी म्हणजे जे आपण एखाद्या स्केलवरती, लिनियर स्केलवरती मोजू शकत नाही असं जे काही कॅरेक्टर असतात. उदाहरणार्थ बासमती राईसचा जो काही वास असेल, ठीक आहे, एखाद्या फ्रूटचा जो काही अपीअरन्स असेल, कलर असेल, ऑर्डर असेल, ठीक आहे. तर हे जे काही कॅरेक्टर्स आहेत हे जे काही आपण मोजू शकत नाही, फक्त हा वास चांगला आहे, चव चांगली आहे, हे आपण जज करतो, ते असतात क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर. क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय? उत्पन्न. एका एकरामध्ये 40 पोती निघाली, 40 क्विंटल निघालं. एका एकरामध्ये ऊसाचं उत्पन्न 60 टन निघालं. तर हे जे काही क्वांटिटेटिव्ह ऍट्रिब्युट्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ ब्रँचेस असतील, नंबर ऑफ टिलर्स असतील, टिलर्स फुटवे जे काय, फुटवे मधून नंबर ऑफ फ्लॉवर्स असतील, नंबर ऑफ फ्रुट्स असतील, हे जे काही नंबरिंग मध्ये जे काही कॅरेक्टर असतात ते क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग ह्यांचं जे काय व्हेरिएशन असतं, पर्टिक्युलर जे काही जीन्स, ते एक किंवा दोन किंवा नंबर ऑफ जीन्स जे काही व्हेरिएशन येतात त्याला आपण पॉलिजीन्स किंवा कंटिन्युअस व्हेरिएशनच्या मार्फत आपण मोजतो. ठीक आहे. तर हा टॉपिक आपण आज बघणार आहोत, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ट्रेड्स, polygenes and continuous variation. So in this topic we will discuss about the introductory part of these different characters, then characteristics of this quantitative and qualitative traits, and some examples of this qualitative and quantitative trait. Also we'll see multiple factor hypothesis which is given by the Nielsen and Yale in the wheat crop. Okay, so let's begin with our this today's lecture, multiple factor hypothesis and a particular qualitative character. Okay, so firstly, what is a multiple factor hypothesis or multiple factor inheritance? Multiple factor inheritance म्हणजे काय? सिंपल नावामध्ये दिले मल्टिपल म्हणजे अनेक, जे की अनेक फॅक्टर एका कॅरेक्टर गव्हर्न करण्यासाठी अनेक जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर ट्रान्सफर होते त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता ह्याच्या अगोदर सांगितलं होतं की एक किंवा दोन जीन हे रिस्पॉन्सिबल असतात. आता एकापेक्षा जास्त जीन जेव्हा रिस्पॉन्सिबल असतात, जेव्हा कॅरेक्टर गव्हर्न करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो मल्टिपल फॅक्टर इनहेरिटन्स. सो फर्स्टली द इनहेरिटन्स ऑफ मेनी डिफरंट जीन्स influencing the same phenotype in a cumulative fashion is called as a multiple factor inheritance. सिंपल, एकदम सोपं आहे. जो काय वेगवेगळे जीन्स रिस्पॉन्सिबल असतात, एक फक्त सिंगल कॅरेक्टर जे काही गव्हर्न करतं त्याचं इंटरॅक्शन असतं त्या कॅरेक्टर बद्दल वेगवेगळे जीन्स, तर त्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर multiple factor inheritance. So the inheritance of many different genes influencing the same phenotype. Phenotype is a particular character of an organism. Influencing the same phenotype in a cumulative fashion is called as a multiple factor inheritance. So features of polygene traits. Polygene means many genes. So polygene trait character, poly characterचं जे काही features characters आहेत ते बघूया. So the term polygene was first introduced by Mather in 1941. So this term has found wide uses in a qualitative genetics, replacing the older term multiple gene. जी काय टर्म आहे पॉलिजीन, मल्टिपल जीन, त्यालाच की पॉलिजीन्स असं हे मॅथर सांगितलेलं होतं. सो मेन फीचर्स ऑफ द पॉलिजीन कॅरेक्टर्स. फर्स्ट, each polygenic character is controlled by several genes and has a cumulative effect. जे पॉलिजेनिक कॅरेक्टर आहे, ठीक आहे, हे पॉलिजेनिक कॅरेक्टर खूप असंख्य म्हणजे नंबर ऑफ जे काही जीन्स आहेत त्यामुळे गव्हर्न होत असतात आणि त्यांचा एकत्रित इफेक्ट हा त्या कॅरेक्टर मध्ये येत असतो. So polygenic character exhibit continuous variation rather than the discontinuous variation. Hence, they cannot be classified into
क्लिअर कट ग्रुप्स. ठीक आहे. कंटिन्युअस एकसारखेपणा जो काय असतो कंटिन्युअस व्हेरिएशन मध्ये कंटिन्यू एकसारखेपणा त्यांच्यामध्ये एकसारखेपणा व्हेरिएशन असतं म्हणजे फ्रॅगमेंट मध्ये ते पडत असतात पण ते त्यांचं ग्रुपिझम हे आपण करू शकतो नाही या कॅरेक्टरचं. सो इफेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल जीन is not easily detectable in case of polygenic character and thereof such traits are also known as a minor gene characters. सिंगल कॅरेक्टरचा तिथे काही इफेक्ट आपण काढू शकत नाही का तर तिथे नंबर ऑफ जीन्स आर इन्व्हॉल्विंग फॉर द प्रोडक्शन ऑफ अ सिंगल कॅरेक्टर. ठीक आहे. एका कॅरेक्टरसाठी नंबर ऑफ जीन्स हे रिस्पॉन्सिबल असतात त्यामुळे जे काही इंडिव्हिज्युअल जीन जो काही इफेक्ट मायनर जीन आहे त्याचा तिथे इफेक्ट आपल्याला इंटरप्रेट करता येत नाही आणि तो डिटेक्ट होत नाही. Then the statistical analysis of polygenic variation is based on means, variances, covariances. मीन म्हणजे काय जे नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे. एक सिंगल कॅरेक्टर मध्ये नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील त्याचा एक मिन व्हॅल्यू म्हणजे 8, 9, 10, 11 त्याची एक मिन व्हॅल्यू काय असेल 7, 8 किंवा 9, 10 काय असेल ती मिन व्हॅल्यू त्यावरती किंवा ते व्हॅरियन्सेस डिफरन्सेस अमंग द individuals किंवा covariances over the all variances over the all individuals over the all characters जे काही covariances निघतं. ठीक आहे. तर त्यावरून हे जे काही अनालिसिस आहे आपण या पॉलिजेनिक व्हेरिएशनचं हे तिथे काढू शकतो. So thus the polygenic characters are studied in a quantitative genetics and orogenic characters in a Mendelian genetics. जे काही पॉलिजेनिक म्हणजे नंबर ऑफ जीन जिथे इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे. जेच की क्वांटिटेटिव्ह म्हणजे नंबर ऑफ जीन्स किंवा नंबर ऑफ जे सिक्वेन्शियल म्हणजे जे काय लिनियर मध्ये मापता येतं आपल्याला म्हणजे इल्ड असेल नंबर ऑफ टेलर्स असते जिथे काउंट आपण करू शकतो 1, 2, 3 असे जे काही कॅरेक्टर आहेत हे यांना आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स. सो दिस क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स मध्ये हे आपल्याला कॅरेक्टर हे स्टडी करता येतात पॉलिजेनिक कॅरेक्टर्स. आणि जे काही ओलिजेनिक म्हणजे फ्लॉवरचा कलर पिंक रेड येलो त्याचं स्ट्रक्चर असेल तर असे जे काही कॅरेक्टर्स आहेत स्ट्रक्चर म्हणजे रिंकल्ड असतील पुन्हा राऊंड असतील तर असे जे कॅरेक्टर हे मेंडेलियन जेनेटिक्स म्हणजे आपण इंटरॅक्शन वगैरे बघितलेलं आहे तर त्यामध्ये हे आपल्याला स्टडी करता येतं. Then the polygenic traits are highly sensitive to the environmental changes, whereas the oligogenic characters are little influenced by the environmental variation. जे काही यील्डिंग पोटेन्शियल आहे नंबर ऑफ ब्रांचेस आहेत नंबर ऑफ टिलर्स आहेत हे यील्डिंग पोटेन्शियल एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत. ठीक आहे. म्हणजे समजा तिथं एन्व्हायरमेंटल पाऊस जास्तच झाला पाऊस कमीच झाला तर तिथे उत्पन्न कमी जास्त येण्याचं फरक राहू शकतो का तर तिथे एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन राहतं. पण जो काय फ्लॉवरचा कलर आहे पिंक आहे तर पिंक कलर ते फ्लॉवर देणार बरं भलं तिथे एक फ्लॉवर का असे ना पण तिथे पिंक कलरचा फ्लॉवर येणार हे इंटरॅक्शन जे काय एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन मुळे त्यात काय फरक पडत नाही. तर हे तेच वाक्य आहे पर्टिक्युलर polygenic traits are highly sensitive to environmental changes whereas the oligogenic means a particular character which is governed by 1 or 2 gene त्याला म्हणतो आपण oligogenic characters. So they are little influenced by the environmental variations. Then classification of the polygenic character into the different clear-cut groups is not possible because of a continuous variation from one extreme to the grouping is possible. क्वांटिटी ट्रेड्स आहेत ह्यांचं कंटिन्युअस व्हेरिएशन असतं त्यामध्ये ग्रुपिझम आपण करू शकत नाही जसं की पिंक फ्लॉवर एका साईडला रेड फ्लॉवर एका साईडला तर असं जे काही आहेत हे फक्त ओलिगोजेनिक ट्रेड किंवा जे काही आपण क्वालिटी ट्रेड्स आहेत जिथे की डिसकंटिन्युअस व्हेरिएशन असतं तिथे आपण ग्रुपिझम करू शकतो. ठीक आहे. तिथे generally the expression of the polygenic characters is governed by the additive gene action, but now cases are known where the polygenic characters are governed by the dominance and epistatic gene action is a primarily of non-additive type means a particular dominance and epistatic means interaction type. Then in case of polygenic characters biometric measurement like size weight duration strength etc are possible. Whereas in the case of oligogenic characters, only the counting of plants with regard to the various kinds like color, shape is possible. Okay. जे काय क्वालिटेटिव्ह मध्ये जे काही कलर किंवा शेप आहे ह्यामध्ये आपल्याला मेजर करता येतं काउंटिंग
आणि जे काय ओलिगोजेनिक जे पॉलिजेनिक कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्याची साईज, वेट, ड्युरेशन, स्ट्रेंथ, नंबर हे सगळं काउंट करू शकतो. सो दस द मेट्रिक मेजरमेंट इज नॉट पॉसिबल इन द केस ऑफ ओलिगोजेनिक कॅरेक्टर. मेट्रिक म्हणजे जे काही न्यूमरिकल आहेत तर त्यामध्ये आपण ओलिगोजेनिक कॅरेक्टर हे मोजू शकत नाही. So then next is a transgressive segregants, means a particular recombinants are possible from the crosses between the two parents for a polygenic character, such as segregants are not possible in such case of collinearity or oligogenic traits. म्हणजे जे काही सेग्रिगेंट्स आहेत अदर दॅन द पॅरेंटल टाइप, हे पॅरेंटल टाइप जे काही सेग्रिगेंट्स आहेत हे पॉलिजेनिक व्हेरिएशन मध्ये हे पॉसिबल असतात. Then the transmission of the polygenic characters is generally low because of a high amount of environmental variation. जे काही एन्व्हायरमेंटल व्हेरिएशन आहे त्यामुळे इफेक्ट जास्त होत असतो या पॉलिजेनिक ट्रेट्स मध्ये. ऑन द अदर हँड द ओलिजेनिक कॅरेक्टर एक्झिबिट हाय ट्रान्समिशन बिकॉज ऑफ देअर इज अ लिटल डिफरन्स between the genotype and phenotype of such character, and thus polygenic characters differ from the polygenic ones in a several aspects. So these are some features of these polygenic traits. Then scientist Yell gave theoretical explanation for the multiple factor hypothesis. According to him, quantitative characters are controlled by many genes with the cumulative effect without the dominance and would produce continuous variation. पण नंतर जे काय निल्सन अँड येल्न हे प्रूव्ह करून दाखवलेलं होतं. सो द एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स फॉर द मल्टिपल फॅक्टर हायपोथेसिस वॉज प्रोव्हाइडेड बाय द सायंटिस्ट निल्सन अँड यल इन 1908. महत्वाचं आहे खूप. मल्टिपल फॅक्टर हायपोथेसिस ह्यामध्ये काय सांगितलेलं होतं तर इन जनरल एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. तर पहिल्यांदा आपण ही कन्सेप्ट बघूया. ह्यामध्ये निल्सन आणि यल या सायंटिस्टने मल्टिपल फॅक्टर जे काही मल्टिपल जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द गव्हर्निंग इफेक्ट और क्युम्युलेटिव्ह इफेक्ट एकत्रितपणे जो काही रिझल्ट आहे तो त्यांच्या इनहेरिटन्स पॅटर्न मध्ये दाखवतात. हे यांनी सिंपल भाषेमध्ये निल्सन आणि यल सायंटिस्टने सांगितलेलं होतं. सो they study they use in their studies on the inheritance of seed color in wheat and oats. So they obtain 3:1, 15:1 and 16:1 ratios between the colored and white seeds from different crosses, and reveal that the seed color in wheat and oat is produced by 1, 2 or 3 genes. त्यांना जे काय पॉप्युलेशन मिळालं त्यामध्ये टोटल पॉप्युलेशन हे डुप्लिकेट डॉमिनन्स किंवा 15:1 किंवा सिंपल मोनोहायब्रिड रेशो किंवा ट्रिपल डॉमिनन्स ह्या रेशो मध्ये मिळालं. म्हणजे 3:1, 15:1 आणि 63:1 जेवढ्या काय प्रोजेनीज आहेत त्यामध्ये मॅक्झिमम प्रोजेनी ह्या डॉमिनन्स मधल्या मिळालेल्या आहेत. सो the seeds or the seed in duplicate manner. So white color seed is produced only when all the genes are present in recessive state. जेव्हा रिसेसिव्ह स्टेट मध्ये सगळे जीन्स असतील तेव्हाच तिथे जे काही रिसेसिव्ह फॉर्म त्याचा जो काही व्हाईट कलर सीड आहे तोच प्रोड्यूस होतो. नाही तर इतर सगळ्या कंडिशनला तिथे जे काही रेड कलर सीड आहेत मग पेल असतील, जास्त डार्क कलर असतील किंवा कमी डार्क कलरचे रेड कलर असतील तर ते बाकी इतर ठिकाणी इतर वेळेस तिथे ते प्रोड्यूस होतात. सो further the color seeds show a varied intensity for the coloring pattern, and they obtain in the ratio of 1 dark red as to 4 medium dark red as to 6 medium red and as to 4 light red as to 1. Means a particular they forming a particular 15 red one and 1 white. So the pattern is 1 with the dark red, then 4 with the medium dark red, 6 with the medium red, 4 with the light red and 1 with the white one. Okay, so in in this pattern particular the progenies are segregating. So this suggested that the seed color in wheat is controlled by the genes which show lack of dominance and have small and cumulative effect. Small and cumulative effect मुळे तिथे ते तशा पद्धतीने सेग्रिगेटिंग जे काही पॅटर्न येतोय तो तसा येतो. म्हणजे जिथे एक जीन आहे तिथे अजून एक जीन आला, तिथे अजून एक जीन आला किंवा जीन कमी झाला तर त्या पद्धतीने तिथे त्या पद्धतीनेच तिथे तो जो काही रेड कलर पॅटर्न आहे तो तिथे येत असतो. आणि त्यात जो काही रेड कलर साठी जे काही जीन्स रिस्पॉन्सिबल आहे तिथे ते ग्रीन कलर
जो काय सीड्स आहे तो तिथे तयार होत असतो. पुढे बघू आपण. सो इन ऑर्डर टू एक्सप्लेन 1:4:6:4 1:4:6:4:1 ratio in kernel color of wheat, Nielsen made the following assumptions. So in crosses showing 15:1 ratio in the F2 seed is governed by the two genes. So one of the alleles of each color gene produces seed color and is called as a positive allele denoted by the capital letter R1, R2, etc. Then the genes, these genes do not show a dominance, and each of the genes that is a positive allele has a small equal effect of on particular seed color. Then the positive alleles of different colors genes are additive in a phenotypic effect. So they they crossed dark red one with the white one. Dark red one having genetic constitution R1, R1, R2, R2, and white color white color parent having a genetic constitution small R1, R1, small R2, R2. So gamete produce will be R1, capital R2 from particular dark red parent one, and parent from parent white one, it produces a gametes of a small R1 and small R2. So by the crossing of this and a particular recombination of these two gametes, a particular F1 which is heterozygous form, capital R1, small R1, capital R2, small R2, which is a medium red in a color. So depending upon number of dominant allele are present, their color is segregating on a particular dark red one which having a total 4 dominant gene, that is a capital R1, capital R, capital R2, capital R2. इथे काय होतं, जर चार जीन जर तिथे प्रेझेंट असतील तर तिथे पूर्णपणे डार्क रेड कलर हा तयार होतो. जर 4 पैकी 3 जीन तिथे प्रेझेंट असतील कॅपिटल फॉर्म मध्ये, डॉमिनंट फॉर्म मध्ये, तर तिथे मीडियम डार्क रेड हा कलर तयार होतो. जर 4 पैकी 2 जीन जर तिथे प्रेझेंट असतील, ठीक आहे, 4 पैकी तिथे 2 जर रेड कलरचे जे डॉमिनंट जीन प्रेझेंट असतील तर तिथे मीडियम रेड कलर हा तयार होतो. 4 पैकी तिथे एक जर जीन रेड कलरचा जर डॉमिनंट प्रेझेंट असेल तिथे लाईट रेड हा कलर तिथे तयार होतो. चारीचे चारी हे रिसेसिव्ह फॉर्म मध्ये जर असतील तर तिथे व्हाईट कलरचे जे काही सीड हे तयार होतात. मग इथे ह्यातून काय कळतं तुम्हाला, ह्यातून काय कळतं तर जे काही जीन्स ह्यांचा क्युम्युलेटिव्ह जो काही रिझल्ट आहे तो त्या कर्नल ग्रेनचा कलर आहे. ठीक आहे, कर्नल म्हणजे ग्रेनचा कलर आहे, तर त्यावरही तो येत असतो. जर तिथे 4 पैकी 4 जे डॉमिनंट जीन असतील तर तिथे डार्क रेड कलर येणार आहे. 4 पैकी 3 असतील तर मीडियम डार्क रेड येणार आहे. 4 पैकी 2च असतील तर तिथे मीडियम रेड कलरचा येणार आहे. 4 पैकी 1 असेल तर तिथे लाईट रेड कलरचा येणार आहे. आणि चारीची चारी रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असतील तर तिथे व्हाईट कलरचे सीड हे प्रोड्यूस होणार. So this is of GenTap and FinTap frequencies produced by two genes with the cumulative effect on the seed color in weight. So they are segregating likewise these. इथे दिलेलं आहे 4 पैकी 4 असतील ते डार्क रेड, 4 पैकी जे काय 3 असतील नंबर ऑफ पॉझिटिव्ह अलिल्स तर तिथे मीडियम डार्क रेड, 2 असतील तर मीडियम रेड, 1 असेल तर लाईट रेड, आणि
आता नेक्स्ट बघूया ओलिगोजीन्स आणि ओलिगोजीन्स मीन्स व्हॉट आणि पॉलिजीन्स म्हणजे काय, त्याचा difference काय. सो ओलिगोजीन्स आर पर्टिक्युलर जीन्स हॅव्हिंग लार्जर and show discontinuous variation are called as a oligogenes or particular major genes. म्हणजेच काय, जे काही जीन्स असतात एक किंवा दोन, तर एक किंवा दोन जे जीन्स आहेत ते कॅरेक्टर गव्हर्न करतात, ते कॅरेक्टर तयार करण्यासाठी ते पर्टिक्युलर ते तयार असतात. असे सक्षम असणारे जे जीन्स असतात एक किंवा दोन जीन्स मुळे कॅरेक्टर पर्टिक्युलर कॅरेक्टर हे तयार होत असतं, दोन होत असतं, तर त्याला आपण म्हणतो ओलिगो जीन्स. त्यांचे क्लिअर कट इफेक्ट त्या कॅरेक्टर तयार करताना हे असतात. त्यांचं असं काही नसतं की क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असतो. त्यांचा प्युअर जो काही इफेक्ट असतो, टोटल इफेक्ट ते पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी जे काय तयार करण्यासाठी टोटल जो काय रिस्पॉन्सिबल असतो एक किंवा दोन जीन्स असतात रिस्पॉन्सिबल, त्यांना आपण म्हणतो ओलिगो जीन्स. सो ओलिगो जीन्स त्यांना आपण पर्टिक्युलर डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन मध्ये आपण त्याचं व्हेरिएशन कॅल्क्युलेट करत असतो. पर्टिक्युलर पॉलिजीन्स जे असतात त्यांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असतो, ते स्मॉलर इंडिव्हिज्युअल जीन्स जे त्याचा स्मॉल क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असतो. Polygenes, particular genes individually having a small cumulative effect but jointly responsible for a continuous variation. And this is specific to a particular metric trait. Metric means a particular character which can be calculated, can be measured on a metric scale. ठीक आहे, स्केलवरती ते मोजू शकतो. ते असतात पॉलिजेनिक कॅरेक्टर्स आणि ते पॉलिजीन्स मुळे गव्हर्न होत असतात. सो polygenes are the genes individually having a small cumulative effect but jointly responsible for the continuous variation and specific to a particular metric trait are called as a polygenes or particular major genes. So there is a difference between the qualitative characters and quantitative characters. So qualitative first. जो काय आता इथे बघा, पहिल्यांदा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर आहे, दुसरं क्वांटिटेटिव्ह करेक्शन आहे इथे. पहिल्यांदा जो काय क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर आहे, सो फर्स्ट क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर. हे क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर आहे. नेक्स्ट ते आहे क्वांटिटेटिव्ह. First, qualitative character which is controlled by the oligogenes, quantitative character which are controlled by the polygenes. So oligogenes means one or two genes मुळे ते कंट्रोल होत असतात. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर, क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर हे खूप सारे जीन्स जे की त्यांचा स्मॉल क्युम्युलेटिव्ह इफेक्ट येऊन तिथे ते कॅरेक्टर तयार होत असतात. Quantitative characters are showing the continuous variation, whereas the qualitative character shows a discontinuous variation. Then the qualitative character are less influenced by the environmental condition, whereas the polygenic or quantitative characters are more influenced by the environment. Then the concern, these qualitative character are concerned with the individual mating and their progeny. इंडिव्हिज्युअल कसे कोणकोणते कॅरेक्टर जे काही पॅरेंटचे प्रोजेनिक तयार होणार हे डिपेंडेंट असतं. सो पर्टिक्युलर क्वालिटी कॅरेक्टर्स are concerned with the population of the organism consisting of all possible kinds of mating. Then these qualitative characters exhibit the high heritability, whereas qualitative or quantitative or particular polygenic variation shows the particular exhibit low heritability. Heritability means a particular transfer of character from parents to their offspring. Then analysis of this qualitative character is operable by the counts and ratios, whereas in polygenic or a particular quantitative characters, analysis is done by the mean, variances, and covariances. So these some of the this quality character is किंवा
असेल तर हे जे काही चव असेल, ज्याची ऑर्डर म्हणतो, टेस्ट म्हणतो, तर हे कॅरेक्टर हे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर आहे. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे कोणते कॅरेक्टर? नंबर ऑफ टीलर्स, नंबर ऑफ ब्रँचेस, यील्ड, हे जे हे आहेत क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर. ठीक आहे. तर सो दिस इज अवर टुडेज टॉपिक of a qualitative and quantitative character and multi-factor hypothesis given by the Nelson et al. Then coming to this, what is a transgressive segregation or what are the transgressive segregants? So the appearance in the F2G individual falling outside the parental range. पॅरेंट पेक्षा वेगळे जे काय कॉम्बिनेशन येतात, ठीक आहे, कशामध्ये? F2 इंडिव्हिज्युअल्स मध्ये, त्याला आपण म्हणतो ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगेंट. माझ्या आता त्याचे एक्झाम्पल सांगतो. जे काय हेट्रोझायगस वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये, आता इथे पॅरेंट बघा, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल स्मॉल सी, स्मॉल डी, स्मॉल ई, क्रॉस केलाय स्मॉल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी, कॅपिटल ई. आता इथे पॅरेंट कुठले आहेत? त्यांचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन हे वेगळं आहे, पण F1 मध्ये काय मिळणार आहे? त्यांचं हेट्रोझायगस नेचर मिळणार आहे. आणि F2 मध्ये काय मिळणार आहे? तर डॉमिनंट फॉर्म मध्ये जे काय सगळे अलिल्स असतील आणि रिसेसिव्ह फॉर्म मध्ये अलिल्स आहेत, हे पॅरेंटल टाइप मध्ये कुठेच नव्हतं. पण त्यांचे जे काय सेग्रिगेंट्स आहेत, जे सेग्रिगेशन मध्ये जे काही प्रोजेनी येणार आहेत, त्यामध्ये ते अशी कॉम्बिनेशन येणार आहेत. तर हे जे काय कॉम्बिनेशन आहे रॅदर दॅन द पॅरेंटल वन, त्यांना आपण म्हणतो ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगेट. सो द अपीयरन्स इन द F2 इंडिव्हिज्युअल फॉलिंग आउटसाइड ऑफ द पॅरेंटल रेंज, पॅरेंट पेक्षा वेगळे, in respect to some character, is called as a transgressive segregation, and particular progeny are known as a transgressive segregant. So transgressive segregation results due to the fixation of dominance and recessive genes in the separate individuals. Such segregation occurs when the parents are intermediate to the extreme values of the segregation population. जेव्हा पॅरेंट्स हे इंटरमिडिएट फॉर्म मध्ये जेव्हा आपण युटिलाइज करतो क्रॉसिंग प्रोग्राम मध्ये, तेव्हा आपल्याला हे ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगेंट हे तिथे तयार होत असतं. सो द सुपेरियर प्लांट्स आर प्रोड्यूस्ड बाय द एनॅक्युलेशन ऑफ प्लस और फेवरेबल जीन्स. जे सुपेरियर डॉमिनन्स आहेत, ते जे काही प्लस जीन्स असतील किंवा जे सुपेरियर जीन्स आहेत, त्यामुळे सुपेरियर प्लांट्स तयार होणार. जे काय रिसेसिव्ह कॉम्बिनेशन मुळे ते रिसेसिव्ह ट्रान्सग्रेंट तयार होणार. So this is a transgressive segregation. ठीक आहे. So this is all about today's lecture. Next topic जो काय आपला आहे तो आपण बघणार आहोत. त्या अगोदर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून